हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात काळ्या मसाल्यातील झणझणीत असं अंड्याचं कालवण। जबरदस्त टेस्टी बनत आहे, खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग सुरुवात करूयात। या इथे मी 8 अंडी घेतलेली आहेत, उकडून घेतलेली आहेत मी अंडी, आणि अंड्यांना अशा प्रकारे कट्स मारून घेतलेले आहेत, कारण ही अंडी आपण सुरुवातीला फ्राय करणार आहोत म्हणून। तर आता तुम्हाला दाखवते मी मसाला काय काय घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे मी एवढा वाळक्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, आणि इथे मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेत, 2 घेतले तरी चालतात। आता हे खोबरं आणि कांदे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, म्हणून कांद्याचा हा जो वरचा कडक भाग असतो तो काढल्यानंतर मी त्याला एक कट मारणार आहे। आणि सुरुवातीला गॅसवर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खोबरं भाजल्यामुळे त्याला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो, आणि अर्थात आपल्या मसाल्याला रंगही काळा याच्याचमुळे येतो। तर खोबरं थोडंसं भाजून झाल्यानंतर मी कांदे भाजायला ठेवलेले आहेत गॅसवर। खोबरं आपल्याला जास्त डार्क कलरवर भाजायचं नाहीये, 1-2-3 मिनिट भाजल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आतमध्ये खूप जास्त काळं झालेले नाहीये। आणि आता आपल्याला हे कांदे सुद्धा 7-8 मिनिट लो गॅस फ्लेमवर अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। एका बाजूने थोडेसे भाजले की त्याला पलटी करून घ्यायचं, आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। यांना सुद्धा खूप जास्त काळं करायचं नाही, कारण हे जर करपले तर आपला जो अंड्याचा रस्सा आहे त्याला कडवटपणा येऊ शकतो। आता मी तुम्हाला सगळा मसाला दाखवते। हे आहेत आपले भाजलेले कांदे, त्याचसोबत भाजलेलं खोबरं मी कट करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतलेली गावरान कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा आहे, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, आणि त्याचसोबत अर्धा टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे। तर आता सर्वात अगोदर मी पांढरे तीळ भाजून घेते। तर याच पातेल्यामध्ये मी कालवण बनवणार आहे, तर याच्यातच मी तीळ भाजून घेते। तीळ रंग बदलेपर्यंतच आपल्याला भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। भाजलेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यात अगोदर टाकलेले आहेत, आणि त्याचसोबत आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं, अगोदर तीळ आणि खोबरं मी कोरडंच वाटून घेणार आहे, म्हणजे ते जास्त छान बारीक होतं, त्याच्यामध्ये पाणी घालावं लागत नाही। उरलेला मसाला मी याच्यासोबत वाटून घेते। तर तुम्ही पाहू शकता मी सगळा मसाला वाटून घेतलेला आहे, आणि मसाल्याला खूप छान असा काळसर रंग आलेला आहे, आणि तुम्हाला सांगते त्याचा वासही खूप छान असा खरपूस येत आहे। तर आता मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, आणि त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे। सुरुवातीला आपल्याला उकडलेली जी अंडी आहेत ती शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। तर अंडी आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा त्याला कट्स नक्की मारायचे, नाहीतर अंडी फुटतात तेलामध्ये आणि अंगावर तेल उडू शकतं आणि भाजू शकतं, त्यामुळे कट न करता अंड फ्राय करायचं नाही। आता मी याच्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, आणि अंड्यांना अगदी 2 मिनिट मी मीडियम गॅस फ्लेमवर शॅलो फ्राय करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता अंड्यांवर डार्क स्पॉट आलेले आहेत। आता ही अंडी मी काढून घेते। तर अंड्याचं कालवण करताना अशा प्रकारे अंडी तळून घेतल्यामुळे आपला जो रस्सा आहे त्याला खूप छान चव येते। आता याच्यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल आणखी टाकलेलं आहे, आणि आता आपण वाटून घेतलेला मसाला या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे। या वाटलेल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असं छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्याला 4 ते 5 मिनिट लागतात, पण फ्राय करण्या अगोदर याच्यामध्ये मी पावडर मसाले टाकून घेणार आहे। पावडर मसाले टाकल्यानंतर मसाला फ्राय व्हायला मदत होते, लवकर फ्राय होतो मसाला। तर आता मी याच्यामध्ये 2 ते 2.5 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, त्याचसोबत अर्धा चमचा मिरची पावडर टाकली, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली, हा आहे 1 चमचा गरम मसाला पावडर, त्यानंतर हा आहे घरकुल मटन मसाला। तुम्ही चिकन मसाला सुद्धा वापरू शकता, तर मी हा 1 चमचा वापरलेला आहे। हा घरकुल मटन मसाला आजकाल जास्त मिळत नाही, तुम्हाला जर मिळाला ना तर नक्की तुम्ही हा नॉनव्हेज रेसिपीज मध्ये वापरून पहा, खूप छान चव येते। तर आता या पावडर मसाल्यांबरोबर मी या मसाल्याला 4 ते 5 मिनिट छान भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे, आणि मसाला खूप छान फ्राय झालेला आहे।
आता या मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय केलेली अंडी टाकायची आहेत आणि अंडी टाकल्यानंतर हलक्या हाताने ती मसाल्यामध्ये मिक्स करायची आहेत। ही जी काळ्या मसाल्यातील अंड्याची रेसिपी आहे, याऐवजी तुम्ही चिकन याच्यामध्ये ॲड करू शकता, मटण बनवू शकता, मासे बनवू शकता। तर कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज तुम्ही या पद्धतीने बनवाल तर त्याची टेस्ट अप्रतिमच येणार आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुमच्या आवडीच्या गोष्टी सोबत। बोंबील सुद्धा, वाळके जे बोंबील असतात ते सुद्धा या पद्धतीने खूप छान बनतात। तर आता याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेला आहे आणि ते मी टाकलेलं आहे 2 ग्लास। आपल्याला जितका रस्सा घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचंय। पाणी गरमच ॲड करायचंय। मला या रश्श्याची कन्सिस्टन्सी मध्यम हवी आहे, त्याप्रमाणे मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर आता ही जी प्लेट आहे ती सुद्धा मी धुवून टाकत आहे याच्यामध्ये, काहीही वेस्ट व्हायला नको म्हणून। आणि चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। तर मीठ मी टाकलं 1 ते 1.25 चमचा असेल। तर आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे। आता मी याला उकळी येऊन देते। पहा, कालवण छान उकळायला लागलेला आहे आणि कालवणाचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता डार्क आलेला आहे। आपण जे कांदा खोबरं भाजून घेतलं त्याच्यामुळे, आणि तर्री सुद्धा छान दिसत आहे। तर आता याला आपण एक 7 ते 8 मिनिट मध्यम गॅसवर उकळवून देऊयात। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, हाय ठेवायची नाही, नाहीतर तर्री निघून जाईल। तर आता 7-8 मिनिट झालेले आहेत आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे। तुम्हाला सांगते, इतका घमघमाट सुटलाय या अंड्याच्या कालवणाचा। आपण याच्यामध्ये जे भाजून मसाले जे घातले त्याचा असा खरपूस वास येतोय। त्याचसोबत आपण जे याच्यामध्ये पांढरे तीळ घातले त्याच्यामुळे रश्श्याला हलकासा घट्टपणा तर येतोच, पण तुपट अशी टेस्ट येते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला 100% आवडेल। आता हे कालवण गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं पातळ वाटू शकतं, पण जसजसं हे गार होतं ना तसतसं त्याला घट्टपणा येत जातो। तर पांढरे तीळ तुम्ही नॉनव्हेजमध्ये नक्की टाकून पहा, घालून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। तर त्यानंतर मी याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्याचसोबत बारीक कापलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एका अंड्याचे 2 भाग करून सुद्धा या कालवणामध्ये वापरू शकता, त्याने सुद्धा चव आणखी वाढते अंड्याच्या रश्श्याची। तर आता तुम्हाला मी सर्विंग करून दाखवते। हा कुकिंग व्लॉग आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत याला शेअर सुद्धा करू शकता तुम्ही। आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या कुकिंग व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स। रेसिपी ट्राय करून पहा आणि जर ट्राय केली तर मला तुमचे फीडबॅक कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूयात पुढच्या कुकिंग व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।